मी डॉक्टर अनुजा देशमुख. मी टाटा हॉस्पिटलमध्ये हेड अँड नेक सर्जन आहे आणि गेले जवळजवळ 14 वर्ष मी टाटा हॉस्पिटलमध्ये आहे. मी तुम्हाला आज कॅन्सरबद्दल आणि हेड अँड नेक कॅन्सरबद्दल सांगणार आहे, म्हणजे डोके आणि मान याचा कर्करोग. कर्करोग हा काय आहे हे सामान्य माणसांना नेहमीच आश्चर्य वाटत असतं. त्यांना प्रत्येक वेळेला वाटत असतं की कर्करोग हा दुसऱ्या कोणाला तरी होईल किंवा जे धूम्रपान करतात त्यांनाच फक्त होतं. म्हणून मी विचार केला की मी तुम्हाला थोडंसं याबद्दल माहिती देणार आहे. गैरसमज काय आहेत, काय कारण आहे, त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. कर्करोग म्हणजे अनियंत्रित अनैसर्गिक पेशींची होणारी वाढ. म्हणजेच आपल्या शरीराचं जे संतुलन असतं ते बिघडलं जातं आणि त्यामुळे एखाद्या ठिकाणी गाठ निर्माण होते. ती कर्करोगाची असते. डोके आणि मानाचा कर्करोग म्हणजे तोंडाचा किंवा थ्रोटचा किंवा घशाचा, स्वरयंत्राचा, नाकाचा, इतर ठिकाणी जे कर्करोग होतात त्यांना आम्ही हेड अँड नेक कॅन्सर म्हणतो. ह्याची कारणे बरीचशी आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तंबाखूचं सेवन करणे किंवा गुटखा किंवा सुपारी पण किंवा सिगरेट पिणे किंवा विडी पिणे, याच्यामुळे तंबाखूंच्या ह्याच्यामुळे तोंडाचे कॅन्सर वगैरे होऊ शकतात. काही लोक दंतमंजनाचा यूज करतात. दंतमंजन हे लोकांना असं वाटतं की त्याने काही होणार नाही, परंतु त्यानेही कॅन्सर होऊ शकतो. आणि ह्याच्या व्यतिरिक्त काही कार्सिनोजेन असतात जे आपल्या वातावरणात आहेत किंवा रासायनिक मूलद्रव्यांमध्ये आहेत आणि त्याच्यामुळेही कॅन्सर हा होऊ शकतो. आता आपण जर विचार केला की धूम्रपान म्हणजे काय आणि त्याची आकडेवारी काय आहे आपल्या जगासाठी, तर भारताचा हा सगळ्यात नंबर 1 कॅन्सर जो आहे तो तोंडाचा कॅन्सर आहे, म्हणजे हेड अँड नेक कॅन्सर आहे. आणि त्याच्यामुळे जे लोक धूम्रपान करतात त्याच्यामधले 50% लोक मृत्युमुखी पडतात आणि 20व्या शतकामध्ये जवळजवळ 10 कोटी धूम्रपानामुळे मृत्यू होऊ शकतात. आता हे झालं जे लोक सेवन करतात त्यांच्याबद्दल, परंतु 1.5 लाखापर्यंत लोक फक्त सेकंड हँड स्मोकिंगमुळे मृत्यू पावतात. म्हणजे त्यांनी कधीच आयुष्यामध्ये स्मोकिंग केलेलं नसतं, परंतु त्यांनी कंपनी दिली आहे जे लोक स्मोकिंग करतात आणि त्याच्यामुळे श्वासामध्ये हे सगळे कार्सिनोजेन जाऊन त्यांना कॅन्सर होतो. म्हणजेच हा कॅन्सर कोणालाही होऊ शकतो. काही लोकांना कॅन्सर केवळ दात दुखी असते, मग दात किडतो किंवा तो शार्प होतो आणि त्याच्यामुळे जिभेच्या बाजूला तो सारखा काहीतरी अल्सर निर्माण करतो आणि त्याच्यामुळे घाव होतो आणि त्याच्यानंतर त्या व्रणात त्या अल्सरचं रूपांतर कॅन्सरमध्ये होतं. म्हणजे आपल्याला जेव्हा एखादी जखम होते कुठेही, तोंडात होऊन दे किंवा काहीतरी असं काहीतरी ॲबनॉर्मल होतं, काहीतरी जे युज्युअल नाही आहे असं जेव्हा होतं तेव्हा आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे. म्हणजे आपल्याला एखादी पांढरा किंवा लाल तोंडामध्ये चट्टा येतो, घशामध्ये सूज येते, आवाज चेंज होतो, तो काही बरा होत नाही आहे म्हणजे 2 आठवडे वगैरे, किंवा नाकावाटे रक्त येतं आहे किंवा तोंडावाटे रक्त येतो, घसा सारखा दुखतो आहे आणि तो बराच होत नाही आहे, गिळताना सारखा त्रास होतो आहे. म्हणजे तो 1 आठवड्यामध्ये ॲक्च्युली रिकवर व्हायला पाहिजे परंतु तो होत नाही आहे. किंवा काही कारण नसताना कान दुखतो आहे, कानामध्ये काही नाही आहे, किंवा वजन कमी होतं आहे, अशा वेळेला तुम्हाला डॉक्टरांकडे जायला पाहिजे. तर आपलं तोंड कमी उघडायला लागतं किंवा पांढरा चट्टा किंवा एखादं असं जखम तयार होते आणि आपल्याला दिसतंय आणि ह्या प्रत्येक माणसाला माहिती असतं की त्यांच्या तोंडामध्ये जो आलेला व्रण आहे तो नॉर्मल नाही आहे. कर्करोगाच्या अनेक अवस्था असतात. आम्ही पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजला युजली लवकरची अवस्था म्हणतो, ज्यात तुमचे रिझल्ट जे असतात त्या रोगमुक्तीची जी पर्सेंटेज असतात ते जास्त चांगले असतात. पण तुम्हाला जर कॅन्सर 3ऱ्या स्टेजमध्ये गेला किंवा 4थ्या स्टेजमध्ये गेला, म्हणजे तो वाढत जातो, स्किनमध्ये इन्व्हॉल्व करतो किंवा हाडामध्ये जातो किंवा घशामधला जर कॅन्सर असेल स्वरयंत्राचा तर ते स्वरयंत्र तुमचं पूर्णतः निकामी करून टाकतो. तर अशा वेळेला तो 4थ्या स्टेजमध्ये जातो आणि त्या वेळेला रोगमुक्तीचे प्रमाण जे असतं ते कमी असतं. तरीसुद्धा 3ऱ्या आणि 4थ्या स्टेजमध्येही आपण पेशंटसाठी काहीतरी करू शकतो. आणि हेड अँड नेक कॅन्सरसाठी म्हणजे डोके आणि मानाच्या कर्करोगासाठी आम्ही बायोप्सी करतो किंवा फाईन नीडल ॲस्पिरेशन म्हणजेच FNAC करतो.
CT स्कॅन, कधी कधी MRI करतो, कधी गरज वाटली तर पेट स्कॅन करतो आणि कधी कधी सिंपल एक सोनोग्राफी करू शकतो थायरॉईड कॅन्सरसाठी. आणि हे सगळं निदान करणं अतिशय गरजेची गोष्ट असते, कारण प्रत्येक कॅन्सर हा वेगवेगळा असतो. म्हणजे सगळ्यात कॉमन हेड अँड नेकमधला कॅन्सर जो आहे तो स्क्वॅमस सेल कार्सिनोमा असतो. परंतु त्याच्या व्यतिरिक्तही बरेचसे कॅन्सर असतात, म्हणजे लाळ ग्रंथीचे असतात, त्यांना आम्ही सलायव्हरी ग्लँड ट्यूमर म्हणतो. त्याचं जे निदान असतं ते वेगळं असतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला बायोप्सी करावी लागते. काही सार्कोमाज असतात, ते कार्सिनोमाज असतात असं नाही. तर त्यामुळे आपल्याला बायोप्सी करणं गरजेचं आहे. काही पेशंटला असं वाटतं की माझी बायोप्सी केली तर तो ट्यूमर वाढेल असं वगैरे असतं. परंतु जर तुम्ही बायोप्सीच नाही केली तर तुम्हाला कळणार कसं की हा कॅन्सर आहे की नाही आहे आणि कुठल्या प्रकारचा आहे, आणि त्या पद्धतीने आपण त्याला ट्रीटमेंट देऊ शकतो. म्हणून आपल्याला बायोप्सी करणं गरजेचं आहे. आता कॅन्सरसाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट आहेत. एक म्हणजे सर्जरी आहे, किंवा रेडिओथेरपी आहे, किंवा रेडिओथेरपी विथ किमोथेरपी, किंवा फक्त किमोथेरपी हा प्रकार दिला जातो. आता नवीन म्हणजे किमोथेरपी व्यतिरिक्त इम्युनोथेरपी ही आलेली आहे. लोकांना असं वाटतं की आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊन आपण कॅन्सर बरा करूया, म्हणजे जेणेकरून आपण ऑपरेशन जे आहे, शस्त्रक्रिया आहे, ती लांबणीवर टाकू शकतो. परंतु मी आयुर्वेदाचा काही अभ्यास केलेला नाही आहे, त्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. परंतु एवढंच सांगू शकते की काही ट्रीटमेंट ज्या असतात कॅन्सरमध्ये, त्या जर तुम्ही लवकर केल्या, जेव्हा तुमचा कॅन्सर लवकरच्या स्टेजमध्ये आहे, तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होतो. तर जर तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊन जर खूप वेळ जर निघून गेला त्याच्यामध्ये, तर ती स्टेज, जी पहिली स्टेज होती, जर ती तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजला गेलं तर तुम्हाला काहीही त्या ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंटचा किंवा जी कर्करोगाची जी ट्रीटमेंट आहे त्याचा काही फायदा होणार नाही. म्हणून तुम्ही डिसाईड करायचं आहे की तुम्हाला, काही लोक कुठल्याही माध्यमामधनं असं वाचतात की हे केल्याने कॅन्सर होत नाही, काही घरगुती उपाय केले की कॅन्सर होत नाही. परंतु हे असं नाही आहे. कॅन्सर हा जो आहे तो तुम्हाला एकदा झाला तर तुम्हाला त्याच्यासाठी डॉक्टरांकडेच जायला पाहिजे. घरगुती उपाय करून हा कॅन्सर बरा होण्यासारखा नाही आहे. कॅन्सर आहे त्याला त्याचं इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे, की त्याला डॉक्टरांना भेटायला पाहिजे, मग तुम्ही योग्य ट्रीटमेंट करायला पाहिजे आणि योग्य वेळेमध्ये करायला पाहिजे. शस्त्रक्रियामध्ये आम्ही युजली कॅन्सर रिमूव्ह करतो, त्याच्या आजूबाजूच्या ज्या पेशी असतात त्याही मार्जिनसाठी घेतो, आणि त्यानंतर मानेचं कधीकधी ऑपरेशन करतो, आणि त्यानंतर आम्ही रिकन्स्ट्रक्शन करतो. म्हणजे एक प्लास्टिक सर्जरी केली जाते. जर तुम्ही हाड काढलं तर पायाचं हाड घेऊन आम्ही तिथे रिप्लेस करतो. जर तुम्ही सॉफ्ट टिश्यू काढली, गालाचा पार्ट काढला, तर आम्ही त्या गालाच्या पार्टमध्ये मांडीची सॉफ्ट टिश्यू घेऊन तिथे आम्ही रिकन्स्ट्रक्शन करतो. हे सगळे प्रकार आहेत आणि ते अद्ययावत आहेत, आणि त्यामुळे पेशंट जो आहे तो त्याला प्रॉब्लेम न होता त्यांचा कॅन्सरही बरा होतो, जेवायला आणि बोलायलाही त्यांना प्रॉब्लेम होत नाही. आणि त्यानंतर रेडिओथेरपी युजली दिली जाते. आता रेडिओथेरपीबद्दल सांगायचं झालं तर रेडिओथेरपीमुळे कधीकधी आम्ही ऑर्गन प्रिझर्वेशन करतो. म्हणजे व्हॉइस बॉक्स जो आहे त्याची तो आम्ही, कॅन्सर जरी झालेला असला तरी पण व्हॉइस बॉक्सला आपण रेडिओथेरपी घेऊन कॅन्सर बॉक्स जो स्वरयंत्र जे आहे ते आपण वाचवू शकतो. कधीकधी आम्ही लेझर करतो व्हॉइस बॉक्स सर्जरीसाठी, आणि त्यानेही आम्ही व्हॉइस बॉक्स वाचवू शकतो. किमोथेरपी जी आहे ती युजली कॉम्बिनेशनमध्ये दिली जाते. म्हणजे एकतर सर्जरीच्या अगोदर दिली जाते, किंवा रेडिओथेरपी बरोबर दिली जाते, किंवा कधीकधी जेव्हा कॅन्सर हा क्युरेबल नसतो, म्हणजे आम्ही त्याला पूर्णतः बरा करू शकत नाही, मग तेव्हा आम्ही जेव्हा ऑलरेडी पेशंटची सर्जरी झालेली असते किंवा रेडिओथेरपी झालेली असते, तेव्हा आम्ही किमोथेरपी, जो ट्यूमर आहे त्याला थोडं थोपवून ठेवण्यासाठी आम्ही कधीकधी तो करतो, आणि त्यावेळेला किमोथेरपी दिली जाते. आता नवीन किमोथेरपी अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये इम्युनोथेरपी आलेल्या आहेत, तर इम्युनोथेरपीचाही आपण वापर करू शकतो. आणि ह्या सगळ्या पद्धती आहेत, त्या उपचार पद्धती आहेत, त्या आपण टाटा हॉस्पिटलमध्ये आम्ही करतो. आणि ज्या लोकांचा स्वरयंत्र काढलेला असतो त्या लोकांचं स्वरयंत्राच्या जागी आम्ही एक कृत्रिम स्वरयंत्रही ठेवतो, आणि जेणेकरून त्यांचा आवाज जो आहे तो त्यांना परत मिळतो, आणि त्यामुळे ते बोलूही शकतात. माझे काही पेशंट आहेत ते
कमी वयाचे आहेत आणि ते अगदी व्यवस्थित बोलतात आणि आपल्याला वाटतही नाही, कधी कधी फोनवरती माझ्याशी बोलतात. तर मला त्यांचा आवाज ऐकून खरंच खूपच छान वाटतं आणि आय थिंक पेशंटलाही बरं वाटत असेल की त्याचा कॅन्सरही बरा झाला आणि ते बोलूही शकतात. आणि बरेच गैरसमजुती असतात. लोकांना असं वाटतं की तो संसर्गजन्य रोग आहे, की घरातल्या कोणाला तरी होईल तर माझ्या मुलांना होईल का, छोट्या मुलांना. तर असं नाही आहे. आणि काहींना वाटतं की कर्करोग आहे तो फक्त खूप वर्ष स्मोकिंग केल्याने होतो. तर असं नाही आहे. आम्ही 20 वर्षाची तरुणही बघतो आणि 60 वर्षाचे लिटिल वयोवृद्धही बघतो. त्यांना सगळ्यांना कॅन्सर होऊ शकतो. आणि लोकांना असं वाटतं की आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यावी, होमिओपॅथी घ्यायचे, त्याने साईड इफेक्ट्स होत नाही. परंतु असं नाही आहे. काही जे आपल्याला ट्रीटमेंट करायच्या असतात त्याच्यासाठी आपल्याला त्या ट्रीटमेंट आहेत त्याचे साईड इफेक्ट आपल्याला ॲक्सेप्ट करावे लागतात आणि त्याच्याबरोबर कॅन्सरही बरा होतो. आणि सुपारीमुळे काहींना असं वाटतं की सुपारीमुळे काहीच होत नाही, माझ्या आजीने एवढे वर्ष सुपारी खाल्ली त्यांना काहीच झालेलं नाही. पण असं नाही आहे. सुपारी ही कार्सिनोजेनस आहे. तर प्लीज सुपारी, तंबाखू ह्याचं सेवन करू नका. आणि तंबाखूमुळे फक्त तुम्ही स्वतःला हार्म करत नाही परंतु आजूबाजूच्या लोकांनाही, मे बी तुमच्या घरातल्या लहान मुलांनाही त्रास देत असतात. म्हणून स्मोकिंग करू नका. त्याने तुम्हाला, आणि तंबाखूची जे असतं, लोकांना असं वाटतं की मी सपोज एक पाकिट ओढलं, आज मी फक्त एकच सिगरेट पिन, मे बी त्याच्यामुळे मला काहीच कॅन्सर होणार नाही. पण असं नाही आहे. आणि प्रत्येकाला असं वाटतं की मला कॅन्सर होऊ शकत नाही. हे डिनायल असतं, ते प्रत्येक माणसामध्ये असतं. आपल्याला असं वाटतं की मला का कॅन्सर व्हावा, असं प्रत्येक जणांना वाटतं. परंतु जेव्हा आपल्याला अशा काही लक्षणं दिसतात तेव्हा डॉक्टरांकडे जाणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी तंबाखू सोडावा आणि त्यासाठी मनाची तयारी ते करतात. परंतु तंबाखूच्या मुळे त्यांना त्या व्यसनाची इतकी सवय झालेली असते की एक शरीरामध्ये निकोटीनची लेवल आल्याशिवाय त्यांना बरं वाटत नाही आणि चिडचिडपणा होतो. तर त्यासाठी काय करावं? तंबाखू सोडण्यासाठी नेहमी आपण मनाची तयारी करायला पाहिजे की आपण कोणासाठी तंबाखू सोडतोय. पहिल्यांदा तर स्वतःसाठी, मे बी आपल्या घरातल्या जे लोक आहेत त्यांना तुम्ही म्हणजे वडिलांसाठी, आईसाठी किंवा बायकोसाठी किंवा मुलांसाठीही तुम्ही तंबाखू सोडू शकता. चांगला आहार करावा, व्यायाम करावा आणि वाचलेल्या पैशामधनं स्वतःसाठी काहीतरी वस्तू खरेदी कराव्या. आणि जर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला खूप कठीण होतंय की स्वतःहून हे सगळं करण्यासाठी, तर तुम्ही नक्कीच एखाद्या क्विट लाईनचा किंवा प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजी, कॅन्सर ससेशन, टोबॅको ससेशन क्लिनिकचा उपयोग करून त्याच्यामध्ये कधी कधी तुम्ही फार्मॅकोलॉजिकल ड्रग्ज यूज करून तुम्ही तंबाखू सोडू शकता. तर हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे की तंबाखू सोडलात तर तुम्हाला दुसऱ्याही कुठल्याही भागाचे कॅन्सर जे होऊ शकतात तेही होणार नाही. हे जे मी तुम्हाला सांगितलं ते हेड अँड नेक कॅन्सरबद्दल सांगितलं. पण या व्यतिरिक्त कॅन्सर हा वेगवेगळ्या भागामध्येही होतो. तर तुम्ही त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि हा कॅन्सर न होण्यामागे म्हणजे व्यवस्थित आहार करणं आणि स्वतःची काळजी घेणं हेच आहे. आणि हे जे प्रश्न आहेत ते मी, माझे गणिताचे एक सर आहेत त्यांनी मला मार्गदर्शन केलं की हे प्रश्न सर्वसामान्य लोकांना असतात, तर तू ह्याचं जर कारणं जर सांगितलीत आणि त्याच्याबद्दल जर तू डिस्कशन केलंस तुझ्या इंटरव्ह्यूमध्ये तर आम्हाला बरं वाटेल. म्हणून माझे बीटी पाटील सर आहेत त्यांनी मला ह्याच्याबद्दल मार्गदर्शन केले. आणि हा जो इंटरव्ह्यू आहे तो जस्कॅप च्या असोसिएशनने ऑर्गनाईज केला आहे आणि ते खूप चांगलं काम करत आहेत कॅन्सरबद्दल आणि कॅन्सर पेशंटसाठी. आणि आय सपोर्ट देम. थँक्यू सो मच.